वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदिल झाला आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर मोठमोठ्या ट्रॅक्टरच्या रांगा आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पंपावरती लागल्या आहेत। सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि अशाच मध्ये आता शेतकरी पेट्रोल पंपावरती रांगेमध्ये उभे आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा, कधीपासून या ठिकाणी आले आणि काय परिस्थिती आहे? हा चौपाल सागर पंप आहे धाकलवाडी परिसरामधला। या ठिकाणी आम्ही सकाळी 4 वाजतापासून लाईनला लागलेले आहे। 9 वाजता टँकर येणार होता, अद्यापही आलेला नाही आणि डिझेलची वाढ झालेली आहे। त्यामुळं आता पेरणीपूर्व मशागत चालू आहे शेतीची, रोटर वगैरे वखरणी आणि पेरणीसाठी बी डिझेल मिळून नाही राहिलं। याच्यामुळं अतिशय शेतकरी अडचणीत आलेला आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेल चोरीनं दिल्या जाते, हे आम्ही कास्तकाराने डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे साठवणूक होते का? हो, 100% साठवणूक होते आणि हे जास्ती दराने विकत आहेत। म्हणजे शेतकरी सगळीकडून अडचणीत आलेला आहे आज। आणि सोयाबीनच्या बॅगेचे भाव वाढलेले आहेत आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत। शेतकऱ्यांनी करायचं काय? आत्महत्येशिवाय शेतकऱ्याला पर्याय आलेला नाही। यावर नाजीर शेख सर, मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।